नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत 11 पिस्तूल व 22 काडतुसांसह 7.62 लाखांचा ऐवज जप्त. 3 सराईत गुन्हेगारांना अटक. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत 11 देशी बनावटीची पिस्तूल, 22 जिवंत काडतुसे आणि 2 स्पेअर मॅगझिन असा एकूण 7,62,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 3 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून एका फरार आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. मयुरेश मनोहर आडाटे वय 25 राहणार विटा चाकण, मारुती अशोक गुजले वय 24 राहणार खानापूर, वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे वय 21 राहणार खानापूर. पोलिसांनी सर्वप्रथम मयुरेश आडाटे याला नेलकरंजी फाटा येथून 1 पिस्तूल 2 काडतुसांसह ताब्यात घेतलं. त्याच्या चौकशीतून मारुती गुजले याला 3 पिस्तूल व 6 काडतुसांसह तर मुख्य आरोपी वैभव उर्फ गब्बर इंगळे याला स्वादिष्ट मच्छी फ्राय सेंटर पुढून 7 पिस्तूल 14 काडतुसे व 2 मॅगझिनसह पकडण्यात आलं. मुख्य आरोपी गब्बर यांनी ही शस्त्रे मध्य प्रदेशातील सेंधवा येथील पाजी नावाच्या व्यक्तीकडून व्हॉट्सअप व इंस्टाग्रामद्वारे संपर्क साधून विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले आहे. पाजी नावाच्या फरार आरोपीवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार हनुमंत लोहार यांच्या तक्रारीवरून आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने पार पाडली. हिरकणी न्यूजसाठी सहसंपादक राजेंद्र पाटील. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 काडतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. त्यात मुख्य आरोपी आहे तो मयुरेश आधाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो. आणि मारुती गुजले हा जांभूळमाळा खानापूर आणि वैभव इंगळे ताडाचीवाडी खानापूर असे 2 इतर असे एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यांना ज्यांनी सप्लाय केले ते मध्य प्रदेशमधला एक आरोपी आहे, त्याचा शोध घेणं चालू आहे. आणि एकूण 11 पिस्टल आणि 22 काडतूस असा मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना यश आलेलं आहे.